खरं तर माण देशातील मान तालुक्यातील मलवडी येथील एक आगळा वेगळा सन्मान सोहळा पाहायला मिळाला आहे आणि तो आगळा वेगळा सन्मान सोहळा आहे तर राधाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे आणि हा सन्मान सोहळा आहे तो महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते झालेला आहे। खरं तर नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते विविध सन्मान सोहळा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे, पण खरं तर जगातला एक सर्वात मोठा सन्मान सोहळा आज नामदार जयकुमार गोरेभाऊ यांना मलवडीच्या नगरीत करण्याचा योग आलेला आहे। भाऊनी खरं तर हा धावता सोहळा हा खरं तर अतिशय धावपळीत या सोहळ्याला भेट दिली आणि त्र्यंबकराव बोराटे आणि अनिकेत बोराटे आणि बोराटे परिवाराचा हा सन्मान सोहळा हा खरं तर उपस्थिती लावली या सन्मान सोहळ्यास आणि त्यांच्या या लहान बुटकी मस म्हणून जी जगात प्रसिद्ध आहे त्या बुटकी मस ज्यांनी सांभाळली, जतन केली आणि खरं तर विविध प्रदर्शनामध्ये नेली, त्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं बोराटे परिवाराचं कौतुक केलं, भरभरून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि गिनीज बुकात झालेलं जे प्रमाणपत्र होतं ते नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी बोराटे परिवारांना दिलेलं आहे। अनिकेत बोराटे असतील, त्यांचे वडील त्र्यंबकराव बोराटे आणि त्यांची आई आणि बोराटे परिवारानं खरंच एक मान देशातील हा सर्वात मोठा आदर्श निर्माण केलेला आहे। अनिकेत बोराटे यांना एक प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि गोल्ड मेडल जे मिळालेलं आहे पदक ते भाऊनी बहाल केलेलं आहे। आपण बघतोय ते खरं तर त्यांच्यासोबत आहेत ते धैर्यशील कदम आहेत। खरं तर आज बुटक्या म्हशीचा सन्मान सोहळा नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते पार पडला आणि तिची मलवडी नगरीतून खरं तर भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे। खरं तर या निमित्तानं ज्या प्रसारमाध्यमांनी या बुटक्या म्हशीला प्रसिद्धी दिली त्या बुटक्या म्हशीचं खरं तर प्रसारमाध्यमाचं एक बोराटे परिवारांनी कौतुक केलेलं आहे आणि कुणी कुणी प्रसिद्धी दिली त्याचं खरं तर फ्लॅक्स लावून खरं तर प्रसारमाध्यमाचं कौतुक केलेलं आहे। प्रसारमाध्यमांना धन्यवाद दिलेले आहेत आणि या निमित्तानं प्रसारमाध्यमाची खरं तर आठवण झालेली आहे। अनेकांना मोह आवरता आला नाही फोटो काढण्याचा या बुटक्या म्हशीबरोबर। त्याचबरोबर यावेळी त्र्यंबकराव बोराटे यांचाही सत्कार आपण बघतोय। खरं तर म्हशीचा त्यांनी चांगलं जतन केल्याबद्दल आपण दृश्य पाहतोय ते अनेकांना मोह आवरता आला नाही म्हशीबरोबर छायाचित्र काढण्याचा खरं तर त्यांनी मोहाला आवर घातलेली नाही। हलगीच्या निनादात या बुटक्या म्हशीचा सन्मान सोहळा झाल्यानंतर मलवडी नगरीतून मिरवणूक काढलेली आहे। आपण दृश्य पाहतोय ते मिरवणुकीचं दृश्य आहे। खरं तर माण देशातील आणि मान तालुक्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे आणि या अविस्मरणीय क्षणाची नोंद माण देशाच्या आणि मान तालुक्याच्या इतिहासात होणारी आहे। नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी आज या सन्मान सोहळ्याला धावती भेट देऊन बोराटे परिवाराचं मनापासून कौतुक केलेलं आहे, पण या सन्मान सोहळ्याचं आणि मिरवणुकीची एक इतिहासात नोंद नक्कीच होणार आहे। आपण दृश्य पाहतोय ते मिरवणुकीचं।